नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम
यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे. प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे. दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाष शह, अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशेष प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये. मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं. माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती. ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती. बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला. या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे. अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे. मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता थांबायचं नाही, गुलखन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे. सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59,00,000 रुपये कमवलेले आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे. येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे. करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे. प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे. दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाष शह, अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशेष प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये. मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं. माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती. ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती. बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला. या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे. अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे. मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आता थांबायचं नाही, गुलखंद या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूलभुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलखंद या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेला जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर
प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने
अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशेष प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे।
करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे. प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे. दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाष सह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये. मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं. माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती. ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. या सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती. बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला. या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडला भूलभुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे. अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे. मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता थांबायचं नाही, गुलखन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे. सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे. येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे. करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे. प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे. दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाष सह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये. मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं. माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती. ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. या सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती. बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला. या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. बॉलिवूडला भूलभुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे.
अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची
प्रमुख भूमिका असलेला जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59,00,000 रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशेष प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59,00,000 रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी,
सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे।
या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाष सह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाष सह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम
यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलखन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59,00,000 रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूल भुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलखन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59,00,000 रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूलभुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशेष प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये। मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं। माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती। ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जारण या चित्रपटाच्या 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी सिनेसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या जारण सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे। जारणच्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेगृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव याचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे। या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। बहुचर्चित जारण सिनेमा 6 जूनला प्रदर्शित झाला। या सिनेमाने गेल्या 10 दिवसात किती कमाई केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बॉलिवूडला भूलभुलैया, वेलकम यासारख्या एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनीस बाझमी हे या जारण चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहे। या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेले आहे। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे। मे महिन्यापासून मराठी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आता थांबायचं नाही, गुलशन या सिनेमा पाठोपाठ अमृता सुभाषच्या जारणने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे। सैनिकच्या वृत्तानुसार 6 जूनला प्रदर्शित झालेल्या जारण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 दिवसात एकूण 3,59 लाख रुपये कमवलेले आहे। या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळताना दिसत आहे। येत्या काही दिवसात या चित्रपटाची कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते म्हणाले, जारण ही एक कुटुंबाच्या आयुष्यात घडलेला मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे। करणी, जारण यासारख्या अंधश्रद्धा आणि माणसाच्या मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलेले आहे। प्रत्येकाला विचार करायला लावेल असा हा चित्रपट आहे। दरम्यान जारणमध्ये अमृता सुभाषसह
अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालसे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. तर अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, मला नेहमी असं वाटत होतं की कलाकारांनी एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरते मर्यादित राहू नये. मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं. माझ्या इतर भूमिकेच्या तुलनेने अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती. ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती, परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले.